तर खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून आता मुठा नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू करण्यात आलाय। धरण परिसरामध्ये 100 मिलीमीटर आणि घाटमाथ्यावर तब्बल 200 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। विसर्ग कमी जास्त होण्याची शक्यता आहे, मात्र खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आलंय। तर नदीपात्र परिसर त्याचबरोबर सिंहगड रोड परिसर देखील आपण पाहतो आहोत कशा प्रकारे जलमय झालेला आहे। कमरे इतकं पाणी या ठिकाणी साचलेलं आहे। तर खडकवासला धरणाचीही काही दृश्य आपण पाहतो आहोत। खडकवासला धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, त्यामुळे आता नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू झाला आहे। तर नागरिकांना कुठे जाण्यापासून मज्जाव करण्यात आलेला आहे, तर बाबा भिडे पूल पाण्याखाली गेलाय, त्या ठिकाणी नदीपात्राच्या परिसरामध्ये जाण्यास आता नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे। तर गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्ती कॉलेज परिसर देखील आता नागरिकांना जाण्यापासून या ठिकाणी मज्जाव करण्यात आलाय। त्याचबरोबर शीतलादेवी मंदिर आणि डेक्कन परिसर या ठिकाणी देखील मज्जाव करण्यात आलाय। त्याचबरोबर संगम पुलासमोरील वस्तीवर देखील जाण्यापासून मज्जाव करण्यात आलाय। तर कॉर्पोरेशन जवळील पूल आणि होळकर पूल परिसर देखील सध्या बंद करण्यात आलाय। तर सिंहगड रोड त्याचबरोबर पुणे परिसरामध्ये इतरही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारे पाणी साचलेलं आहे, त्यामुळे पुणेकर नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेणं नितांत गरजेचं बनलेलं आहे। कारण खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये विसर्गाला सुरुवात झालेली आहे। मुठा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीपात्रात देखील आता मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि नदीपात्राच्या परिसरातील जी वस्ती आहे त्या ठिकाणी देखील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे।